एक कलाकार हा जबाबदारीने काम करतो आणि हा सिनेमा आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले अशा माणसांना आम्ही रिप्रेझेंट करतोय ज्यांनी हा संघर्ष भोगलाय, ज्यांनी संघर्ष पार केलाय. प्रत्येक सिनेमाची गोष्ट ही वेगळी असते. आम्ही कलाकार ते पात्र निभवण्याचा प्रयत्न करतो. कधी विनोद असतो, कधी राग असतो, कधी प्रेम असतं. मी शिवराज वायचळ सर, तुषार हिरानंदानी सर, भवेश जानवलेकर सर यांचं मनापासून आभार मानतो, कारण एक अशी गोष्ट आणली जी गोष्ट तुमच्या आमच्यातली आहे. मी शिवराजचं, अर्पिताचं यांनी कास्टिंग केलं म्हणून सांगतो की आमच्यात त्यांना ती पात्र दिसली आहेत आणि आम्हाला ते परफॉर्म करायला मिळते. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही, कारण काहीतरी उड्या मारून, काहीतरी नाचून गाऊन आम्ही तुमचं मनोरंजन करतो, पण इथे त्या माणसाने जो संघर्ष जगलाय तो आम्हाला परफॉर्म करायला मिळाला. त्यामुळे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. आता आम्ही जे नाचलोय सांग सांग भोलानाथवर, हे आम्ही इव्हेंट सारखं नाचलो नाहीये, हा आमचा आनंद आहे. आणि ते कलाकार किंवा ती पात्र ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधत त्यांनी ह्या गोष्टी पार केल्या. म्हणजे आता ज्या पद्धतीने प्रवीण डाळिंबकर किंवा आता आशु सर म्हणाले, सेकंड चान्स आपल्या आयुष्यात खूप कमी मिळतो. आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही आता त्यांना नातवाचं विचारलं, सर तुम्ही प्रत्येक जण घरातले कर्ते पुरुष आहात. घर सांभाळण्यासाठी, कुटुंबाला सांभाळण्यासाठी तुम्ही जी धावपळ करताय त्याचं ऍप्रिसिएशन कधी नसतं आणि हवं पण नसतं. पण ते जर ऍप्रिसिएशन मिळण्यासाठीची एक संधी मिळाली तर काय होईल? कुणीतरी शिरूरकर येईल, कुणीतरी निलेश माळीसारखा माणूस येईल, तो बोलला तुझं पण स्वप्न जग ना, तू यार तुझं स्वप्न जग, तुझ्या स्वप्नावर तुझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल. तर ही गोष्ट छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आमच्या शिवराजने केलाय आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे उभे आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय की कलाकार म्हणून आमचे इम्प्रेशन वेगवेगळे असतील, पण यातले भरत जाधव, यातले सिद्धार्थ जाधव हे ते कॅरेक्टर आहे जे खरे आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही तो काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे झी स्टुडिओज, भविष्य सरांचं, तुषार सरांचा मी आभार मानतो, कारण एक खूप छान गोष्ट आशु सरांनी मस्त म्हटलं, या आम्हाला खूप छान ऍप्रिसिएशन मिळतंय टीजरला, ट्रेलरला, या गाण्याला. आम्हाला उलट ना अंबर मास जास्त चढलंय. ज्या पद्धतीने मायबापाचे प्रेक्षक मराठी सिनेमावर प्रेम करतायत, आमच्या सिनेमाला ज्या पद्धतीने, आपल्या सिनेमाला ज्या पद्धतीने ऍप्रिसिएशन मिळतं, अरे छान आहे रे, मस्त वाटते रे, काहीतरी प्रॉमिसिंग आहे. तर मला हे खूप बरं वाटतंय की इतकी वर्ष काम करून आपला मराठी सिनेमा अशा पद्धतीने रिसीव्ह होतोय. आम्ही काय एक्साइटेड आहोत. आज गेला पाऊण तास आम्ही उभे आहोत आणि फक्त सिनेमाबद्दल बोलतोय. तर ही गोष्ट ना इथली आहे, ती महाराष्ट्राच्या माती